आता सुरू होत आहे जगातला सर्वात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मांसोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया एक असं व्यक्तिमत्व जे देशात आजकालच्या प्रत्येक नेत्याच्या निशाणावर आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, मुलायम सिंग यादव, तुम्ही कोणत्याही नेत्याचे नाव घ्या, त्यांच्या निशाण्यावर हा एकच नेता आहे आणि आज तो नेता असणार आहे तुमच्या निशाण्यावर, देशातल्या जनतेच्या निशाण्यावर। स्वागत करूया भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी। आणि नरेंद्र मोदींवरील आज या खास खटल्याचे आपले न्यायाधीश आहेत JNUचे माजी प्राचार्य, विचारक, थिंकर डॉक्टर पुष्पेश पंत। आजचा खटला सुरू करण्यापूर्वी आपकी अदालतमध्ये आजचे जज डॉक्टर पुष्पेश पंत यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करावी। खटला सुरू होतोय। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप नरेंद्र मोदींवर। आपकी अदालतमध्ये बीजेपीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर आरोप आहे की त्यांनीच सगळीकडे हवा करून स्वतःबद्दल प्रसिद्धी मिळवली आहे। मोदीजी देशातले जे मोठे मोठे नेते आहेत, सोनियाजी, राहुलजी, चिदंबरम, शरद पवारजी, खूप त्रस्त आहेत। जिथे जिथे जातायत तिथे एकच गोष्ट पाहायला मिळते, एकच गोष्ट ऐकायला मिळते, अब की बार मोदी सरकार। अगर अशा शब्दांनी कोणाला चिंता होत असेल तर ते त्यांच्या छोटेपणाचं लक्षण आहे, मोठेपणाचं लक्षण नाही। आता मी तुम्हाला सांगतो सोनियाजी काय म्हणाल्या। त्या म्हणाल्या, देशातील कानाकोपऱ्यात जाहिरातींचं जाळ पसरून एकाच व्यक्तीला प्रत्येक रोगावर औषध म्हणून आणि देशासाठी चमत्कारिक नेता म्हणून सादर केलं जातं। आजकाल दिल्लीवर काळी जादूवाल्यांचं साम्राज्य आहे, जादूटोणा झाला आहे, सगळं गायब झालं आहे, सगळं गायब। ज्यांनी तरुणांचे रोजगार गायब केले, ज्यांनी देशातला कोळसा गायब केला, ज्यांनी वीज गायब केली, तिजोरी गायब केली, तर मग ब्लॅक मॅजिकपेक्षा जास्ती चांगली आहे ही जादूगिरी। हे बघा, त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी असं वातावरण बनवतात की त्यांच्यापेक्षा मोठा देशभक्त कोणीच नाहीये। देशभक्तीच्या खोट्या घोषणा देऊन त्याला खुर्ची मिळवायची आहे। या देशातील 125 करोड देशवासी देशभक्त आहेत। कोणाचीच देशभक्ती ही कोणापेक्षा जास्ती नसू शकते किंवा कोणापेक्षा कमी नसते, आणि म्हणूनच ना मी कोणाच्या देशभक्तीवर शंका घेतो आणि ना मी कोणी महान देशभक्त असल्याचा दावा करतो। राहुल गांधी म्हणतात की बीजेपी सांगते देशाला एक पहारेकरी पाहिजे, पण मी म्हणतो देशाला करोडो पहारेकरी पाहिजेत। एकाने काय होणार आहे? चांगलं आहे की ते माझी भाषणं नीट ऐकतात तरी। आणि त्यांना हे माहिती आहे की जर 125 करोड पहारेकरी असतील तर कुणा ना कुणाकडे तरी आपलं काम होऊन जाईल। एकच पहारेकरी असेल तर फार मुश्किल होईल, हे त्या लोकांना माहिती आहे। मला चिंता ही आहे की 125 करोड जर पहारेकरी असतील ज्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप आहे,
कारगिलच्या विधवांची घरं ज्यांनी हडप केली हे पण पहारेकरी असतील का? ज्यांच्यावर आरोप आहे राजस्थान आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांची ज्यांनी जमीन हडप केली ते पण या 125 करोड पहारेकरांमध्ये असतील का? जर तसं असेल मग तर मला असं वाटतंय ते दुधाचं राखण करायला मांजरीला ठेवतील. बघा, तुमच्या घोषणांमध्ये, तुमच्या प्रसिद्धीमध्ये, प्रचारामध्ये एकच व्यक्ती आहेत आणि त्यांचं ब्रीद वाक्य आहे हर हात शक्ती, हर हात तरक्की. सगळ्यांना सोबत घेऊन चला. रियालिटी तर ही आहे, दर हाती लूट, दर ओठी झूट. हे पहा, इथे जसे हे लोक मोदी मोदी करत आहेत, अगदी तसंच तुम्ही मी नितीशजींचं भाषण ऐकत होतो. ते म्हणाले हा सगळा प्रचार आहे. टीव्ही सुरू केला मोदी, रेडिओ लावा मोदी सरकार, FM चालू केला इस बार मोदी सरकार, वर्तमानपत्र वाचा मोदीच. ते म्हणतात की मोदींनी स्वतःची हवा करून ठेवली आहे, कोणतीच लाट नाहीये. हे सगळे ते स्वतःच सांगतात, बाकी कोणी नाही सांगत. एकतर मी स्वतः काही बोलतच नाही. बाबांनो, तुम्ही बोलत होता की मी बोलत होतो? तुम्हाला कोणी शिकवून पाठवलंय? तुम्हाला कोणी सांगितलं आहे? तुम्ही आपल्या मर्जीने बोलताय. तुम्हाला वाटतंय की देश आपल्या मर्जीने बोलत आहे, तर मग ना माझा ऐका, ना नितीश कुमारांचा ऐका, जनतेचा ऐका. हे जे जनतेचे मोबाईल फोन आहेत, जसा माझाही मोबाईल फोन आहे, याच्यावर मेसेजेस येत आहेत. आता काय मेसेजेस येतात ते तुम्हाला सांगतो, कशी हवा होते ते सांगतो. मेसेज आलाय, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, अब की बार मोदी सरकार. मेसेज आला, राहुल गांधी ने खाल्लं चोकोबार, अब की बार मोदी सरकार. परत मेसेज आला, पराठे के साथ खाओ अचार, अब की बार मोदी सरकार. आणि मग कोणीतरी म्हटलं, दिल का भंवर करे पुकार, अब की बार मोदी सरकार. आणि मग राजनीतिक पाठवलं कोणीतरी की सोनियाजींनी मनमोजींना म्हणाल्या, आता तरी मौन सोड तू सरदार. मग मनमोहनजी म्हणाले, अब की बार मोदी सरकार. आणि एक आता थोड्या वेळापूर्वी मेसेज आलाय, भाइयों मत मारो चाटा बार बार, मैं भी कहता हूं मोदी सरकार. मी या देशाची जी, माझ्या देशाची ही जी क्रिएटिव्ह जनरेशन आहे त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी हे मानतो, जर हे सोशल मीडिया नसतं तर देशाच्या क्रिएटिव्हिटीचा, देशाच्या आवाजाचा पत्ताच लागला नसता. अखिलेश यादव आपकी अदालतमध्ये आले होते. ते मला म्हणाले की मोदीजींनी त्यांचा प्रचार करायला, हे आपकी सरकार या सगळ्या घोषणा करायला एका अमेरिकन कंपनीला कामाला लावलेला आणि 1000 करोड रुपये मोजलेत. एक तर असं काही केलंच नाहीये, नाही अशी कोणती कंपनी आहे, आणि ना मी कुठल्या अशा कंपनीला भेटलोय. आता हे खोटं कित्येक दिवसांपासून पसरतंय. बरं झालं तुम्ही मला प्रश्न विचारलात तरी, त्यामुळे मला सत्य सांगायची संधी मिळाली. जर खरोखरच 1000 करोड रुपयाची कंपनी ठेवली असती तर कदाचित ही कंपनीवाली बातमी पण पेपरात छापली नसती. मग त्या कंपनीच्या हातात आहे ना की काय छापायचं काय नाही छापायचंय. याचा अर्थ असा आहे की काँग्रेस पार्टीचे मोठे नेता आनंद शर्मा, जे कॉमर्स मिनिस्टर आहेत, त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली.
ते म्हणाले की भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धीसाठी 10,000 करोड रुपये खर्च केले. पहिलं काम आनंद शर्माजीने हे केलं पाहिजे की इलेक्शन कमिशनला चिठ्ठी लिहिली पाहिजे. दुसरं, त्यांनी एन्फोर्समेंट डिपार्टमेंट असतं भारत सरकारचं, त्यांना लिहून विचारा की हे 10,000 करोड आले कुठून, कुणाकडे आले, त्याची पडताळणी करा. कमीत कमी बाकी सगळ्या कामांमध्ये त्यांचं सरकार विफल ठरलंय ना, त्यांना काही करायला सुचतंय. पण मी त्यांना आयडिया देतो, कमीत कमी एक काम करा. त्यांची सगळी आता 30-40 दिवस बाकी आहेत, पूर्ण सरकारी मशिनरी लावा आणि देशासमोर सगळं पितळ उघडं पाडा. आणि मी आनंद शर्मांना निमंत्रण देतो की जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर करा. आता इलेक्शन कमिशनला आचारसंहितेमुळे काही प्रॉब्लेम येत असेल की हे करू शकतो की नाही, मी इलेक्शन कमिशनला लिहून द्यायला तयार आहे की आनंद शर्मा आणि सोनियाजींचं सरकार जो काही मोदींचा तपास करायचा आहे तो तात्काळ करून टाकावा. मला चांगलंच वाटेल. पण राहुल गांधींचं म्हणणं आहे की मोदीजी अशी व्यक्ती आहेत ते केसहीन लोकांना देखील कंगवे विकतील. मी चहा तर विकायचो, कंगवे तरी अजून विकले नाही आहेत. पण मी हे करू शकतो हे यांच्यापर्यंत पोचलं ही माझी नक्की सफलता आहे. ही माझी सफलता आहे. बघा, हे तर खरं आहे की 2009 मध्ये जे राहुल गांधी त्यांच्या प्रत्येक पब्लिक मीटिंगमध्ये बोलतात, एक फुगा भरलेला होता इंडिया शायनिंगचा, त्यात खूप हवा भरली होती, उडवला होता. आता 2014 मध्ये देखील आणखीन एक नवीन फुगा घेऊन आलेले आहेत आणि त्यात अजून जास्त हवा भरली गेलेली आहे, धडाधड धडाधड उडवत आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की निवडणुकीचा निकाल येईल तेव्हा तोही फुगा फुटेल. 2002 मध्ये सुद्धा जेव्हा गुजरातच्या निवडणुका होत्या, काँग्रेसचे मित्र हेच म्हणायचे. 2007 मध्ये काँग्रेसच्या निवडणुका झाल्या, काँग्रेसचे मित्र हेच म्हणायचे. 2012 मध्ये पण गुजरातच्या निवडणुका झाल्या, काँग्रेसचे मित्र हेच म्हणायचे. आणि फुगा त्यांचा फुटला, देशाला माहिती आहे. तर पहिल्यांदा त्यांनी गुजरातमध्ये माझ्याबरोबर फ्रेंडली मॅच खेळलेत. आता ते प्रायमरी मॅचमध्ये तर ते धुतले गेलेत. आता ते फायनलला आलेत मैदानात तर जनता ठरवेल. बघा, सोनियाजींची प्रतिक्रिया मी पाहिली. एका मीटिंगमध्ये म्हणत होत्या, हे असं दाखवत आहेत की आत्तापर्यंत देशात काहीच घडलं नाहीये आणि एका रात्रीत नरेंद्र मोदी येऊन सगळं ठीक करतील. 21व्या शतकातलं हे पहिलं दशक. एवढी छान अपॉर्च्युनिटी होती देशाला. अटल बिहारीजींनी देश इथपर्यंत आणला होता. पूर्ण विश्वाला असं वाटलं होतं की आता हिंदुस्तान एक मोठी भरारी घेईल, देशाची प्रगती होईल. जागतिकीकरणाच्या या युगात हिंदुस्तान एका नव्या जोमाने उभा राहील. पण अचानक टेक ऑफ करणं तर सोडा, आपण रनवेवरच कोलॅप्स झालो. आणि ह्यामुळे देशाला खूप मोठं नुकसान झालंय. आणि त्याचाच संदर्भ घेऊन मी सांगतोय, कित्येक संध्यांची कवाडं उघडी झाली. तुम्ही मला सांगा, तुम्ही कधी असा कोणता देश पाहिलाय की गहू परदेशात पाठवायचा आणि चपाती बाहेरून मागवायची? असा कुठला देश पाहिलाय? आपण आयर्न ओर परदेशात पाठवतात आणि स्टील बाहेरून घेतात. आता याला काय म्हणाल तुम्ही? हा देश ज्याच्याकडे 20,000 मेगावॉट विजेचे कारखाने बंद पडलेत, दुसऱ्या बाजूला कोळशाच्या खाणी बंद पडल्या आहेत. आणि खाणी बंद का पडल्या आहेत? कारण फायली हरवल्यात. सुप्रीम कोर्टात जाऊन दिल्ली सरकार सांगते की फायली हरवल्यात. आता मला वाटतं त्यांच्यासाठी फाईल हरवली आणि देशासाठी लाईफ हरवली. आता तुम्ही विचार करा,
जर तो कोळसा असता तर ते 20,000 मेगावॉटचे कारखाने चालू असते. वीज असती तर छोटे मोठे उद्योग चालू राहिले असते. छोटे मोठे जर उद्योग चालले असते तर तरुणांना रोजगार मिळाला असता. देशाचा निर्देशांक जो आज ढासळला आहे तो नसता ढासळला. आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय तर त्यांच्या मनात प्रश्न उत्पन्न झालाय. आणि बघा, त्यांचा प्रॉब्लेम हा नाही आहे की त्यांनी काम केलं की नाही केलं. त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की 4-4 पिढ्यांपासून हा देश चालवत आले आहेत. 60 वर्षांपासून आमचा या देशावर कब्जा आहे. आणि एक चहावाला आम्हाला आव्हान करतो, हे त्यांना सहन होत नाहीये. हे लोकतंत्र आहे. लहानातलं लहान मूलही शासनाला प्रश्न विचारू शकतं. यांना तर प्रश्न ऐकायची सवयच नाहीये. ही त्यांची समस्या आहे. समस्या त्यांची ही आहे की एक चहावाला प्रधानमंत्री बनण्याचा प्रयत्न करतोय. पहिली गोष्ट म्हणजे सर्वप्रथम माझ्या जीवनाचं हे तत्व आहे आणि मी आज आपकी अदालत या मार्फत ही गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो की मी एक असा माणूस आहे ज्यांनी या क्षणापर्यंत कधीही काही बनण्याचं स्वप्न नाही पाहिलंय. आणि मी तरुणांनाही सांगू इच्छितो, कधीही काही बनण्याचं स्वप्न नका पाहू. जर स्वप्न पाहायचं असेल तर काहीतरी करण्याचं स्वप्न पहा. मी कधीच काही बनण्याचं स्वप्न नाही पाहिलं. मला जर माझ्या गावामध्ये जर थोडं शिक्षण घ्यायचं सौभाग्य प्राप्त झालं असतं, जर स्कूलचा टीचरही झालो असतो, तर माझ्या आईने जरूर मिठाई वाटली असती. मी तर अशा पार्श्वभूमीचा आहे. हे तर लोकतंत्र आहे की 125 करोड नागरिकांचा आशीर्वाद आहे जे त्या व्यक्तीचं भविष्य ठरवतात. लोकतंत्रात कोणतीही व्यक्ती स्वतःची रचना करू शकत नाही, आपलं भविष्यही ठरवू शकत नाही. आणि अजूनही मी म्हणतो, या क्षणी पण करण्याची स्वप्न खूप आहेत, बनण्याचं स्वप्न एकही नाही. तुमच्या या गोष्टीला मी अगदीच सहमत आहे की देशाचे नागरिक ठरवतात की कोण देशाचा पंतप्रधान बनेल, कोण निवडणूक जिंकेल, आणि हे निवडणुकीनंतर ठरतं देखील. पण माझ्याजवळ आता आरोपांची एक मोठी यादी आहे आणि एक ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नरेंद्र मोदींवर आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा. स्वागत आहे तुमचं आपकी अदालतमध्ये. आजचे आपले पाहुणे आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. आपकी अदालतमध्ये बीजेपीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप आहे की हे देशाला विभागण्याची राजनीती करतात. 12 वर्षांपासून तुमच्यावर आरोप होत आहेत. खूप मोठं संशोधन आहे. पण मी जे विचारतोय ते आता अलीकडचेच आरोप आहेत तुमच्यावर. राहुल गांधी आजच म्हणत होते नरेंद्र मोदीला PM बनायचं आहे, त्यासाठी तो काहीही करू शकतो. तो तुकडे तुकडे करू शकतो आणि एकमेकांना लढवू शकतो. मला वाटतं जे तुकडे तुकडेवालं प्रकरण आहे हे उत्तर प्रदेशकडून घेऊन आलेत. त्यांच्याच पार्टीतला हा एक MP चा उमेदवार आहे. बहुतेक हे तुकडे तुकडे प्रकरण तिकडूनच आलं म्हणाले होते की इम्रान कुरेशी तर म्हणाले होते की नरेंद्र मोदी जर UP मध्ये आले तर किमा करून टाकेन. हा, ते खिमा म्हणजेच तर तुकडे तुकडे असतं ना. तर बहुतेक त्यांच्याच प्रभावामुळे बोलत असतील. आता काँग्रेसचा इतिहास पाहता आता लोकांना ठरवायचं आहे की त्यांचा टेप रेकॉर्डर ऐकायचा आहे का ट्रॅक रेकॉर्ड बघायचं आहे. ट्रॅक रेकॉर्ड काय सांगतं? ह्या देशामध्ये सर्वप्रथम शासन कोणाच्या हाती आलं? काँग्रेसच्या हाती आलं. भारताचे तुकडे कोणी केले? त्यांनीच केले. वंदे मातरम, त्याचे तुकडे कोणी केले? आपल्या देशात जातीवादाचं विष कोणी पसरवलं? 1857चा स्वातंत्र्य संग्राम ह्या देशातला हिंदू आणि मुसलमान खांद्याला खांदा लावून लढला होता.
देश स्वतंत्र होताच हा तणाव, हे विखुरणं कुणी सुरू केलं? आणि म्हणूनच ही जी फूट पाडणारी काँग्रेस आहे, एवढंच नाही, ते एवढे खालच्या स्तराला गेले. बघा देशाला कसं विभागलं जातं. 2 दिवसांपासून डिबेट चालू आहे आणि मी सैनिकांच्या मुलाखती टी व्हीवर बघत होतो. जेव्हा त्यांची पीडा मी अनुभवू शकत होतो. भारत सरकारने पहिल्यांदाच हे विचारलं की तुमच्या इथे हिंदू किती आहेत आणि मुसलमान किती आहेत. हे तर आपलं सौभाग्य आहे की सैन्याने नकार दिला की सैन्यात सगळे हिंदुस्थानी असतात, इथे हिंदू आणि मुसलमान यांची गणना होत नाही. साफ नकार दिला. यांनी जरा स्वतःकडे पाहावं. फूट पाडण्याचं काम कोण करतंय? देशाचे तुकडे कोण करतंय? आम्ही तर जेव्हा मी गुजरातमध्ये गेलो, पहिल्यांदा राजकारणात एक टर्मिनॉलॉजी सुरू झाली आहे जी खूप लोक वापरतात. मी गुजरातमध्ये एकच भाषा बोलायचो 2001-2 मध्ये जेव्हा गेलो. माझे 5 करोड गुजराती. आज पण मी जेव्हा बोलतो तर माझे 125 करोड भारतीय असतात. हीच माझी भाषा असते. हा अमुक इकडचा, तो तमुक तिकडचा, ही पूर्ण टर्मिनॉलॉजी पूर्ण तोडण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि हळूहळू प्रत्येक राज्याचे नेते आपलं राज्य आणि त्यांची लोकसंख्या फक्त सांगतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही काँग्रेसची भरपूर धुलाई केलीत. उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मुद्दा काय तो सांगतो आणि फार गांभीर्य आहे यात. ते म्हणाले की नरेंद्र मोदी पंजाबला गेले तेव्हा सरदारांची पगडी स्वीकारली, अरुणाचल प्रदेशमध्ये गेले त्यांची टोपी स्वीकारली, आसामला गेले तर त्यांची वेशभूषा स्वीकारली, पण जेव्हा इमाम साहेबांनी टोपी घालण्याचा प्रयत्न केला तर नकार दिला. मी आजपर्यंत गांधीजींना अशी कोणतीच टोपी परिधान केलेली पाहिली नाहीये. मी सरदार वल्लभभाई पटेलना या प्रकारची कुठलीही टोपी परिधान करून फोटो काढलेला पाहिलेला नाहीये. मी पंडित नेहरूंनाही कधीही अशा प्रकारची टोपी परिधान केलेली पाहिली नाहीये. तर ही एक भारतीय राजकारणात विकृती आलेली आहे. आणि ही विकृती अशी आहे की अपीजमेंटसाठी काहीही करा. माझं असं मत आहे, हे माझं काम आहे सगळ्या संप्रदायांचा सन्मान करणं, सगळ्या परंपरांचा सन्मान करणं, पण माझी जी परंपरा आहे त्याचा मी स्वीकार करणं. मी माझ्या परंपरा सांभाळून जगत असतो, बाकींच्या परंपरांचा मी सन्मान करतो. आणि म्हणूनच मी हे टोपी घालून फोटो काढून वगैरे लोकांना धोका देण्याचं पाप मी नाही करू शकत. पण कोणी जर कुठल्याही टोपीची टर उडवत असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा विचार मी ठेवतो. ती टोपी कोणत्याही संप्रदायाची का होईना, ती पगडी कोणत्याही संप्रदायाची का होईना, ती टोपी जर कोण उडवत असेल तर ती उडवणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही त्या शासनात बसलेल्या व्यक्तीची जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी प्रतिबद्ध आहे. पण मोदीजी, नितीशजी एकदा म्हणाले होते की जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये असता, सामान्य लोकांमध्ये असता, कधी कपाळी गंध लावावा लागतं, कधी टोपी घालावी लागते, लोकांच्या भावनांचा विचार करावा लागतो. त्यांना जर वाटत असेल की असं केल्याने भावना जपल्या जातात, त्यांनी ते करावं. मला वाटतं त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या एका हातात जर कुराण असेल तर दुसऱ्या हातात कम्प्युटरही असला पाहिजे. हे माझे विचार आहेत. आता त्यांचे विचार त्यांना लखलाभ, माझे विचार मला लखलाभ. बघा, तुमचे विचार आणि तुमच्या शब्दांची शृंखला यांच्याने काय हाल होतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. आझम खान साहेब उत्तर प्रदेशमधील सरकारमधील मंत्री आहेत. ते म्हणाले की स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर म्हटलं गेलं की आम्ही मनुष्य नाही, कुत्र्याची पिल्ले आहोत. ज्याने म्हटलं असेल त्याने चुकीचं म्हटलंय. कोण आहे तो असं म्हणणारा? हे तर तुम्हीच म्हणाला होतात. मी कधी असा विचार ना करू शकतो ना बोलू शकतो. बघा, ती एक मुलाखत जी तुम्ही दिली होती ती माझ्याकडे आहे.
त्या मुलाखतीमध्ये तुम्ही म्हणाला होता मी की सांगतो तुम्हाला, हे आपल्या बघा इथे इथे शीर्षक छापलंय, हा, बोला, बोला. आपण मनुष्य आहोत, कुत्र्याचं पिल्लू जरी गाडी खाली आलं तरी आपल्याला दुःख होतं. हं. पण यात कुणाला काय बोललोय मी? तुम्हीच बघा, त्यांना ही चिंता आहे की हे बघा मी तुम्हाला आरोपी मी आहे. पण मी एक प्रश्न विचारतो, एकदा पुन्हा वाचा तुम्ही. मी परत पूर्ण वाचतो. वरती लिहिलेलं आधी तुम्ही वाचा. वरती तर आहे, आपण मनुष्य आहोत, कुत्र्याचं पिल्लू जरी गाडी खाल्लेलं तरी आपल्याला दुःख हां. होतं. हे तर आपल्या शीर्षक इथे- झालं. नाही, आपल्या तुम्ही पूर्ण इथे- ऐकून तर घ्या, मी तुम्हाला बरं, पूर्ण बरं, बातम्या ठीक ऐकवतो. तुम्हाला प्रश्न विचारला गेला की 2002 मध्ये जे झालं तुम्हाला खेद वाटतो का? तर तुम्ही म्हणालात की भारताचं सुप्रीम कोर्ट जगातलं चांगलं न्यायालय म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या अहवालात मला पूर्णपणे क्लीन चिट दिली गेली. याहून वेगळी एक गोष्ट, ही एक गोष्ट, कोणीही व्यक्ती जो गाडी चालवत आहे आणि आपण पाठीमागे बसलो आहोत आणि समजा कुत्र्याचं पिल्लू चाकाखाली आलं तर आपल्याला दुःख होईल की नाही? नक्कीच दुःख होईल. मी विचारवंत असेन किंवा नसेन, पण मी एक मनुष्य आहे. आपल्या देशात असं म्हणतात कोणीही की बाबा मुंगी जरी मेली तरी मनाला वेदना होतात. एक मुंगी मेली तरी मनाला वेदना होतात. हे आपल्या संवेदनेच्या तीव्रतेला व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे वाक्प्रचार आहेत. त्यावर जर कोणी म्हणालं की तुम्ही मनुष्याला मुंगी म्हणताय, तर मी समजतो या प्रकारचे सोयीस्कर अर्थ काढणाऱ्यांची ही समस्या आहे. दुसरं, ज्याने माझी मुलाखत घेतली होती आणि जेव्हा भारतीय मीडियाने त्याला वेगळंच वळण दिलं, ज्याने माझा इंटरव्ह्यू घेतला तो विदेशी असून सुद्धा त्यांनी ट्विट केलं, ना मोदी काही असे बोललेत, ना आम्ही त्याचा तसा काही अर्थ घेतलाय, हा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. म्हणजे मुलाखत घेणारा एक विदेशी पण माझी संवेदना समजू शकला. पण जे बातम्यांचे व्यापारी आहेत, मी मीडियाबद्दल बोलत नाहीये. मीडिया तर खूप चांगली आहे, त्याची ताकद खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून मला मीडियाच्या विरुद्ध काही नाही बोलायचंय. पण जे बातम्यांचे व्यापारी आहेत, बातम्यांच्या व्यापाऱ्यांना माल विकायला सहज पडतं, उपयोग करून घेतात. परंतु आझम खानचं आजचं वक्तव्य मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले की कुत्र्याचं पिल्लू जर गाडीच्या चाकाखाली आलं तर नक्कीच दुःख होतं, पण आम्हाला तुमचं दुःख नकोय. मोठा भाई, कुत्र्याच्या पिल्ल्याचे मोठे भाई नरेंद्र मोदीजी, आम्हाला तुमचं दुःख नकोय. थँक्यू व्हेरी मच. कारण की इमानदारीच्या बाबतीत कुत्र्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नसतं. आणि मला गर्व आहे, मला या गोष्टीचा गर्व आहे की माझ्यातले हे इमानदारीचे गुण कोणीतरी पाहिलेले आहेत, जे माझ्या देशासाठी कामी येतील. पण एक सत्य हेही आहे की भारताचे पंतप्रधान मनमोहनजी ते म्हणाले की जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशावर मोठी आपत्ती येईल. बहुतेक त्यांच्या स्वतःच्याच पार्टीने हे नंतर कबूल केलं. ते म्हणले की पंतप्रधानांनी असं म्हणायला नको होतं. त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी पण म्हटलं की पंतप्रधानांनी असं म्हणायला नको होतं. आणि मग मला वाटतं त्यानंतर त्यांनी बोलणंच बंद केलंय. त्यांनी तर लोकांना आठवण करून दिलेली की ज्या व्यक्तीच्या राज्यात अहमदाबादमधील रस्त्यावर हत्याकांड झालं, त्याला जर पंतप्रधान पद मिळालं तर देशासाठी नुकसान मग ठरेल. त्यांना हेही लक्षात आलं पाहिजे होतं की 2002 सप्टेंबरमध्ये अक्षरधामवर हल्ला झाला होता. मंदिराच्या आत दशकांनी लोक मारली गेली, पण गुजरात पूर्ण शांत राहिलं. त्यांना हेही माहिती पाहिजे की गुजरातमध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते, कित्येक लोक मेले, हॉस्पिटलमध्ये पण लोक मेले. त्यानंतरही गुजरात शांत राहिलं. ज्या गुजरातमध्ये क्रिकेटच्या सामन्यातही दंगे व्हायचे, ज्या गुजरातमध्ये पतंग उडवण्यावरूनही दंगे व्हायचे, त्याच गुजरातमध्ये आज 12 वर्ष झाली आता संचारबंदी काय असते हे तिकडच्या मुलांना आज माहितीही नाही. ही शांती आणि आज गुजरातने जो विकास केला आहे, जी प्रगती केली आहे, त्याचं मुख्य कारण आहे गुजरातची शांती, गुजरातची एकता, गुजरातचे बंधुत्व
गुजरातची सद्भावना तीच आमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे, ज्याच्या आधारावर गुजरातने प्रगती केली आहे. देश पण जर देशाला प्रगती करायची असेल तर शांतता, एकता, बंधुत्व, सद्भावना ह्या गुणांना आपण जितकं प्रोत्साहन देऊ, देशाची प्रगती करण्यासाठी एक खूप मोठं कॅटलिक एजंटची भूमिका ते साकारेल. मी तुमची ही गोष्ट अगदीच मान्य करतो आणि तुमचे विरोधी पक्ष देखील हे मान्य करतात की 12 वर्षात गुजरातमध्ये दंगल नाही झाली. पण जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आपकी अदालतमध्ये आले होते तेव्हा ते म्हणाले की मुझफ्फरनगरमध्ये जे दंगे झाले ते मोदींनी घडवलेले. हे मला नाही माहीत की त्यांना रात्री झोप लागते की नाही लागत, कारण ते खूप त्रासलेले आहेत. तसं तर मी 5-6 वेळा उत्तर प्रदेशला गेलो आहे. त्यांची अडचण समजू शकतो आणि म्हणूनच त्यांना दिवसा पण मोदी आठवतो, रात्री पण मोदी आठवतो. ते वाघाची चर्चा करतात तेव्हा पण मोदी आठवतो. ते लॅपटॉपची चर्चा करतात तेव्हा पण त्यांना मोदी आठवतो. आता जर त्यांना प्रत्येक ठिकाणी मोदी दिसत असेल तर ती त्यांची अडचण आहे. आपण जनतेला विचारूया ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत, एक एक करून. सर, मी सरांना विचारू इच्छिते की जर सरांची सरकार आली तर आपले जे ख्रिश्चन बांधव आहेत त्यांना तुम्ही हा विश्वास देऊ शकता की त्यांचे चर्च तोडले जाणार नाहीत? असं तर कधी झालं नाही, कधी ऐकलं पण नाही. मी जायले नाही जाणार सर. हे ना मी कधी ऐकलंय ना कधी मला नाही, जाणवलंय. त्यांना एक आश्वासन पाहिजे. बहुतेक त्यांच्या मनात भीती त्यांच्या आहे. सेफ्टीचं आश्वासन मी पाहिजे सर. सांगतो, मी तुम्हाला सांगतो. एकतर मी असं कुठं ऐकलेलं नाहीये, नंबर 1. नंबर 2, गुजरातमध्ये जगातली सर्वात छोटी मायक्रो मायनॉरिटी आहे, पारसी. त्या पारसींचं उदवाडा येथे तीर्थक्षेत्र आहे. आमचं सरकार आल्यानंतर त्याला ग्लोबली, आणि मित्र म्हणतोच की रिलिजियस हार्मनीचं वर्ल्ड कॅपिटल बनू शकतं. हे बनवायच्या मागे मी लागलोय. पारसींचं क्षेत्र आहे आणि म्हणूनच भारताच्या संस्कृतीतच नाहीये. भारताचा हजारो वर्षांचा इतिहास पहा. कधीही तलवार घेऊन दुसऱ्यांच्या धर्मावर आक्रमण नाही केलंय. आपला देश असा आहे जो सांगतो याचा देव, त्याचा देव, ह्याचा देव, हे आपले विचार नाहीत. आपल्या देशाची धारणा आहे ईश्वर एक आहे आणि त्याला प्राप्त करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. हो सर. आणि सगळे मार्ग ईश्वराकडेच घेऊन जातात. आणि म्हणूनच कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, हे पाहिजे ते पाहिजे. भारतीय संविधान यासाठी कोणालाही परवानगी देत नाही. आपल्या इथे संप्रदायी वादाला जागा मिळणार नाही. आपण धार्मिक असू शकतो, सांप्रदायिक उत्कटता आपल्या देशात खपवली जाणार नाही. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचं हे ध्येय राहिलं आहे, सर्व पंथ समभाव. सर्व पंथांच्या प्रती समभाव असला पाहिजे. म्हणूनच मी या देशातल्या सर्व नागरिकांना सांगतो, तुम्ही आश्वस्त राहा. हे जातीवादाचं विष, सांप्रदायिक उत्कटता भारताची प्रगती रोखून ठेवतं आणि हे आम्ही होऊ देणार नाही. मोदीजी, तुम्ही या देशातल्या ख्रिश्चन पारसींना आश्वासन दिलंय, काय देशातल्या मुसलमानांना पण असंच आश्वासन द्याल? या देशातली कोणतीही व्यक्ती, भारत मातेचा कोणताही सुपुत्र, त्याला ते सगळे अधिकार आहेत जे या नरेंद्र मोदीला आहेत. कोणाला तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. काही लोकांना तर घाबरावंच लागेल. देशाला लुटणाऱ्यांना त्यांना घाबरावं लागेल. अन्याय करणाऱ्यांना घाबरावं लागेल. आणि मी ही गोष्ट सांगायला काही घाबरत नाही. सरकार असं असूच शकत नाही की जिथे ज्याची मर्जी चालेल तसं घडेल. कायद्याची भीती असली पाहिजे,
लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे, लोकांना आपलं जीवन जगण्यासाठी एक विश्वास पाहिजे. हे नाही आहे, हीच तर खंत आहे. आणि हे नाही आहे याचं कारण आहे ना कायद्याची भीती आहे, ना व्यवस्थेची भीती आहे, ना ऑफिसर्सची भीती आहे. तुम्हाला घरात पण काहीतरी डिसिप्लिन ठेवावीच लागते. डिसिप्लिन ठेवणं जर गुन्हा असेल तर भारताच्या कल्याणासाठी तो गुन्हा पण मला मंजूर आहे. अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नरेंद्र मोदींवर आरोप प्रत्यारोप सिद्ध करूया. पुन्हा एकदा स्वागत. आपकी अदालतमध्ये खटला चालू आहे. प्रश्न विचारत आहोत, उत्तर मागत आहोत नरेंद्र मोदींकडून. आपकी अदालतमध्ये पुढचा प्रश्न. आपकी अदालतमध्ये बीजेपीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर आरोप आहे की यांचे गुजरातच्या विकासाचे दावे खोटे आहे. मोदीजी, आजकाल खूप चर्चा होत आहे गुजरातच्या विकासाबाबत. मुलायम सिंग यादव हे म्हणाले की त्यांना मोदींकडून जाणून घ्यायचं आहे की यूपी प्रमाणे गुजरातमध्ये देखील मोफत सिंचन आहे, मोफत औषधं आहेत, मोफत शिक्षण आहे. त्यांनी पुढे पण विचारायला पाहिजे होतं. मोफत गुंडगिरी आहे, मोफत निर्दोष लोकांची हत्या पण होत आहे, हे पण बोलायला पाहिजे होतं त्यांनी. ते तर तेव्हा म्हणाले जेव्हा तुम्ही म्हणालात की सरकार चलाने के लिए 56 इंच का सीना चाहिए. मी त्यांना हे म्हटलं होतं, मुलायम सिंगजी मला म्हणले होते की आम्ही उत्तर प्रदेशचं गुजरात नाही बनवू देणार. तर मी त्यांना म्हटलं, नेताजी, गुजरात बनवायला 56 इंचाची छाती लागते. आणि मग मी पुढे म्हणलो, गुजरात बनवण्याचा दुसरा अर्थ असतो 24 तास 365 दिवस वीज. गुजरात बनवण्याचा अर्थ असतो की गुजरातमध्ये जास्तीत जास्त घरात नळाला प्यायचं पाणी. गुजरात बनवण्याचा दुसरा अर्थ आहे 99% गावामध्ये पक्का रस्ता. हे असं असतं. तर मी म्हणलो, यासाठी तुमच्यात दमच नाहीये. तुम्ही जातीवादाचं राजकारण करत राहा, त्याच्या पुढे तुम्ही पण जाऊ शकत राहुल नाही. गांधी तर म्हणाले की तुम्ही ही जी प्रतिमा बनवली आहे गुजरातची, विजेची, पाण्याची, रोजगाराची, ही सगळी मार्केटिंग करून बनवली आहे. चला मानूया की मी दिल्लीत जाऊन मार्केटिंग केलं, बंगालमध्ये जाऊन मार्केटिंग केलं, आसाममध्ये जाऊन केलं, चला धरून चालू. पण गुजरातच्या जनतेच्या समोर तर मार्केटिंग नाही चालणार ना. त्यांना तर समोर दिसतंय ना. मी म्हटलं की मी रोड बनवून दिलाय आणि समोर रोडच नाही आहे, तर गुजरातच्या जनतेला हे पटेल का? नाही पटणार ना. मी म्हणालो की मी शेतीची कामं केली आहेत, तर गुजरातची जनता म्हणेलच ना की खोटं बोलतोय मोदी. जर असं असतं तर मोदी 2002 नसता जिंकला, 2005 जिंकला नसता, 2007 नसता जिंकला, 2004च्या पार्लमेंटमध्ये गुजरातमध्ये नसतो जिंकलो, 2009च्या पार्लमेंटमध्येही नसतो जिंकलो. एकही निवडणूक आम्ही हरतच नाही. आणि डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर निवडणूक लढण्याची हिंमत एकट्या गुजरातनेच केली आहे. आज देशात अजूनही आम्ही लोकसभेच्या निवडणुका डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर लढतोय, पण बाकी सारे नुसते पळतायत. डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ते येत नाहीयेत, हिंमत नाहीये त्यांची. कारण त्यांना वाटतं की एक जबाबदारी आहे, उत्तर द्यावी लागतात. बघा, मी 2001 जेव्हा गुजरातला गेलो तर लोक मला भेटायला आले. मी खूप वर्षांनी गुजरातला गेलो होतो, माझं तर या क्षेत्राशी काही देणं घेणं नव्हतं. मुख्यमंत्री बनायच्या आधी मुख्यमंत्रीचं चेंबरही पाहिलेलं नव्हतं, MLA पण झालो नव्हतो, साधी शालेय निवडणूक पण लढलो नव्हतो. तर माझं तर मी नवीनच होतो, तर लोक भेटायला यायचे मला. म्हणाले, मोदीजी काही करा किंवा नका करू, कमीत कमी रात्री जेवत असताना वीज असावी एवढं तरी करा. म्हणजे त्यावेळी गुजरातमध्ये रात्री ही जेवणाच्या वेळी वीज नसायची.
आज 24 तास 365 दिवस वीज मिळत आहे. हे काम मार्केटिंगने नाही होत. कुणाच्या घरी स्विच ऑन झाला आणि त्याचा बल्ब पेटला की तो मग म्हणेल की मोदी खरं बोलतोय. पण हेही तितकंच खरं आहे की गुजरातच्या प्रमोशनसाठी मार्केटिंगसाठी तुम्ही अमिताभ बच्चनला घेऊन आलात. हो, हे खरं आहे. तेच अमिताभ बच्चन जे काँग्रेससोबत जोडलेले आणि तेच समाजवादी पार्टीसोबत सुद्धा जोडले गेलेले. हे बघा, मोदी आणि इतरांमध्ये फरक काय आहे? फरक एवढाच आहे, ते मुलायम सिंगच्या खूप जवळ होते, उत्तर प्रदेशचे होते, उत्तर प्रदेशच्या प्रती त्यांना प्रेम पण आहे. पण मुलायम सिंगजींनी त्यांच्याकडून काय काम घेतलं? त्याने काम दिलं यूपी है दम जुल्मे है कम हे काम दिलं. हां, पण त्यांची गाडी चालली नाही. अमिताभ बच्चनचा उपयोग कुठे करून घ्यायचा यासाठी पण डोकं पाहिजे. मी कसा उपयोग केला? मी त्यांना गुजरातबद्दल सांगितलं. ते त्यात गुजरात सरकारबद्दल काही नाही बोलत. ते कच्छच्या वाळवंटाबद्दल बोलतात, हँडीक्राफ्टबद्दल बोलतात, तिकडच्या जीवनशैलीबद्दल सांगतात. आणि ही जर माझी अशी विचारशैली असेल तर हेच तर माझं काम आहे की अमिताभ बच्चनकडूनही. नाहीतर मी पण त्यांच्याबरोबर बसून फोटो काढून राजकारण करू शकलो असतो, पण मी तसं नाही करत. माझ्या गुजरातच्या भलाईसाठी अमिताभ बच्चनचा जो उपयोग होऊ शकतो तो मी केला पाहिजे. आणि आत्तापर्यंत गेल्या 5-6 वर्षापासून ते माझ्यासोबत काम करतायत. कधीही ना त्यांच्याकडून गुजरातच्या राजकारणाबाबत उल्लेख आला असेल, ना माझ्याकडून त्यांचं नाव कधी राजकारणात घेतलं गेलं असेल. हा बिलकुल संयम आम्ही ठेवला आहे. आणि दुसरी गोष्ट मी सार्वजनिकरित्या सांगू इच्छितो, जेव्हा मी त्यांच्यासमोर हे प्रपोजल ठेवलं की मला गुजरातचं टुरिझम प्रमोट करायचं आहे, तुम्ही माझी मदत करा, ते म्हणाले, मोदीजी, माझा आवाज, माझा चेहरा मी तुम्हाला दिला, तुम्ही उपयोग करून घ्या. मग आमच्या ऑफिसर्सनी त्यांच्यासोबत बोलणं सुरू केलं. ते म्हणाले, नाही, मी मोदीजींना वचन दिलंय, मी 1 नया पैसा घेणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, 1 नवा पैसा घेतलेला नाही आहे त्यांनी. गुजरातच्या टुरिझमचे जे काम अमिताभजी करत आहेत, 1 नया पैसाही त्यांनी घेतलेला नाही आहे. आणि मी ह्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. पण आम्ही तर विचार केला की ते खूप पैसे कमवत असेल गुजरात सरकारकडून. हेच तर मी, हे बघा, मी पक्का अहमदाबादी आहे. आम्ही जे अहमदाबादी लोक आहोत, आमची अशी ओळख आहे की आम्ही सिंगल फेअर डबल जर्नीवाले आहोत. आम्ही लवकर कोणाचे पैसे वगैरे देत नाही. तर तसं पण आमचा हा स्वभाव आहे. आणि अमिताभजींना वाटलं असेल की मोदीजी. मग जर नाही देत तर सारखं सारखं ऐकण्यात काय येतं की उद्योगपतींना तुम्ही स्वस्त जमिनी दिल्या, टाटांना दिली, अदानींना दिली, अंबानींना दिली. हे सगळे आरोप राजकारणातून प्रेरित आहेत. आमचे काँग्रेसचे मित्र तर जसं ते 10,000 करोडबद्दल बोलले होते, यात पण काही आरोप केले असतील. मी तर म्हणतो, हे भारत सरकार काय झोपलंय का? त्यांची जबाबदारी नाही आहे की कोणी मुख्यमंत्री अशी लबाडी करतोय तर त्याला ठीक केलं पाहिजे? कुठलं राज्य अशी लबाडी करतंय का? नाही करत ते. याचा अर्थ एकतर त्यांच्यात एवढा पण दम नाहीये. दुसरं, गुजरात स्टेट संबंधी सुप्रीम कोर्टाचा एक खूप मोठा महत्त्वपूर्ण रिमार्क आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की जमीन देण्यासंबंधी आणि जमीन संपादन करण्यासंबंधी गुजरातची पॉलिसी इतकी उत्तम आहे की देशातील इतर राज्यांनी पण ह्या मॉडेलचा स्वीकार केला पाहिजे, हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. तिसरी गोष्ट, हे जे खोटं पसरतंय ना, नॅनोला जमीन दिली, नॅनोला 1 इंच जमीन सरकारने नाही दिली. 1 इंच जमीन शेतकऱ्यांची नाही दिली. पण आरोप तर हे आहेत की शेतकऱ्यांकडून लुटून दिली आहे. तेच तर ते. अरे, त्यांना जर काही माहितीच नाहीये तर काहीही बोलतात. नाहीतर सुप्रीम कोर्ट तरी माझं कशाला ऐकेल हो. दुसरी गोष्ट,
मार्केट रेटपेक्षा जास्त किमतीत आम्ही जमीन दिलेली आहे. दुसरं म्हणजे गुजरात स्टेट जे आहे ते पॉलिसी ड्रिव्हन स्टेट आहे. नीती पद्धती आहेत. तुम्ही कुणीही जर जाल तर तुम्हाला त्याच सवलती मिळतील ज्या हिंदुस्थानातल्या एका सर्वात श्रीमंत व्यक्तीला मिळतात, त्याच मिळतील. पण राहुल गांधी तर म्हणतात की गुजरातची कोणतीच बातमी समोर येत नाही कारण तिथे RTI नाहीये. त्यांनी सगळ्यात मोठा हक्क दिलाय देशाच्या जनतेला. हे जे ते दिवस रात्र बोलत राहतात की आम्ही हा कायदा दिला, हा कायदा दिला, हा कायदा दिला, तर याचं तरी उत्तर द्या की तुमचा हा कायदा काश्मीरमध्ये लागू होतो का? की RTI ॲक्ट काश्मीरमध्ये लागू झालाय का? अँटी करप्शन ॲक्ट काश्मीरमध्ये लागू झालाय का? राईट टू एज्युकेशन काश्मीरमध्ये लागू झालाय का? जरा आधी स्वतःच्या पायाखाली पहा, मग दुसऱ्यांवर चिखल उडवा. दुसरी गोष्ट म्हणजे गुजरातमध्ये RTI आहे. गुजरातच्या RTIमध्ये जोरात काम सुरू आहे आणि गुजरात RTIच्या विरोधात अजूनपर्यंत एकही तक्रार आलेली नाही. जो राजकारणी जातीवाद आहे त्यातून आपण कधी बाहेर येणार? जोपर्यंत आपण त्याचा अडकून राहू देशाचा विकास नाही होऊ शकत. जातीवादाचं विष हे समाजाला तोडून टाकतं. कोणत्याही जातीचा अभिमान असणं हे बिलकुल वाईट नाही आहे. त्यामुळे कधीकधी ताकद मिळते. पण जातीवादाचं जे विष आहे ते फक्त द्वेषच निर्माण करतं. त्यांनी कोणाचंही कधी भलं होत नाही आणि आपण देशाला ह्यापासून वाचवलं पाहिजे. पण सोनियाजी तर म्हणाल्या की तुम्ही विषाची शेती करता. हे बघा, जयपूरमध्ये साधारण जून-जुलैच्या महिन्यात, गेल्या जून-जुलै महिन्यात काँग्रेस पार्टीचं अधिवेशन होतं. त्यामध्ये राहुल गांधींचं राज्यारोहण होणार होतं. त्यांना उपाध्यक्ष घोषित करणार होते. तर देशात एक मोठं वातावरण बनवलं होतं. त्या दिवशी राहुल गांधींनी जे भाषण केलं, तुमच्याकडे जुने क्लिप्स असतील तर बघून घ्या तुम्ही. त्यात ते म्हणाले होते की मी आज सकाळी सकाळी लवकर उठून आईच्या खोलीत गेलो. आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि आई म्हणाली की बेटा, पॉवर इज पॉयझन. सत्ता हे एक विष असतं, हे त्यांनी जनतेला ऐकवलं होतं. आता जरा तुम्हीच मला सांगा की सर्वात जास्ती पॉवरमध्ये कोण होतं? सर्वात जास्त विष कोणी चाखलं? सगळ्यात जास्त विष कोणाच्या पोटात आहे? मग सर्वात जास्त विष कोण पसरवेल? आता तुम्हीच सांगा, मी काय करू? बघा, सत्य तर हे आहे की आजचं इलेक्शन कॅम्पेन पाहता मौलाना मदनी यांनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले की नरेंद्र मोदींचं नाव घेऊन मुसलमानांना घाबरवलं जातंय. तुम्ही एकताबद्दल बोलताय पण तुमच्या नावाने देश तुटू शकतो. माझ्या नावाने नाही तुटू शकणार. हे असं बोलणारे जे लोक आहेत त्यांच्यामुळे तुटू शकतो. त्यांच्यामुळेच तर तुटतोय. तेच तर ते म्हणतायत. जर मदनीजी हे म्हणत असतील तर मोदी तोडतायत असं नाही म्हणत आहेत. ते म्हणतायत की असे बोलणारे देश तोडतायत असं म्हणतायत. ते म्हणतात की नरेंद्र मोदींचं नाव घेऊन मुसलमानांना घाबरवलं जाऊ शकतं. मग मोदींमध्ये असं काय की मुसलमान त्यांना घाबरतात? गुजरातमध्ये आमचा अनुभव असा आहे की मोदींचं नाव कोणी घेऊन घाबरत नाहीत. अजून जास्ती उत्साहित होऊन जास्ती कामं करायला लागतात. नक्कीच नक्कीच सगळ्यांनाच प्रश्न विचारायचे आहेत. सर, माझा प्रश्न आहे की अमेरिकाने तुमच्यावर प्रतिबंध लावले होते. मग तुम्ही प्रधानमंत्री झाल्यानंतर अमेरिकाला जाल का? 2005 मध्ये जेव्हा हे विजाच्या संबंधित माझ्या बाबतीत जे काही झालं, त्या दिवशी प्रेसला भेटलो होतो मी आणि त्या दिवशी मी स्टेटमेंट दिलं होतं. मी म्हटलं की आम्हाला असा हिंदुस्तान बनवायचा आहे की अमेरिका विजा घेण्यासाठी रांगेत उभी राहील. अमेरिकेचे अँबॅसेडर नॅन्सी पॉवेल तुम्हाला एकदा भेटायला आल्या आणि त्यांचा खेळ संपला. आता हा संशोधनाचा विषय, कदाचित पत्रकार लोक लवकर शोधून काढतील.
अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नरेंद्र मोदींवर आरोप आणि प्रत्यारोप सिद्ध करू. स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज आरोप आणि प्रत्यारोपांच्या विळख्यात आहेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. आपकी अदालतमध्ये पुढचा प्रश्न. आपकी अदालतमध्ये बीजेपीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर आरोप आहे की हे बीजेपीवर एक छत्री हुकूमत चालवतात. एक छत्र हुकूमत चालतं भारतीय जनता पार्टीमध्ये. जिथे पण जातात मोदी मोदी मोदीच ऐकायला मिळतं. प्रत्येक पोस्टरवर मोदीचं नाव असतं. असं वाटतंय भारतीय जनता पार्टीमध्ये दुसरा नेताच नाही आता. असं नाहीये. भारतीय जनता पार्टी एक विशाल संघटना आहे. या संघटनेची व्यवस्था ऑर्गनायझेशन सेटअप सारखी बनवलेली असते. खूप सारे गॅलेक्सी ऑफ लीडर्स आणि एकापेक्षा एक अशी खूप मोठी आमची टीम आहे. कधी आम्ही अटलजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो तेव्हा अटलजी बोलत होते. कधी अडवाणींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो तेव्हा अडवाणीजी बोलायचे. सध्या मला हे काम मिळालंय. पार्टीने जे ठरवलंय ते मी करतोय. शेवटी मी कार्यकर्ता आहे. तर कार्यकर्त्याच्या नात्याने जे काही होत आहे त्यामध्ये मला जे काही योगदान देण्यासारखं असतं ते मी देतो. आम्ही एक टीम आहोत. एक खूप मोठी टीम आहोत आणि टीम म्हणूनच आम्ही काम करतो. जर एक टीम म्हणून काम करताय मग मागच्या 6 महिन्यात आडवाणीजी 3दा का नाराज होते? मला नाही वाटत की ते नाराज झाले होते म्हणून. आणि ते बघा, मी तुम्हाला 3 उदाहरणं देतो. जेव्हा नरेंद्र मोदीला चुनाव प्रचार समितीचं प्रमुख बनवलं गेलं गोवामध्ये, आडवाणीजी रुसले. मग त्यांना सगळेच मनवायला गेले होते. जेव्हा नरेंद्र मोदीला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं तेव्हा ते मिटिंगला गेले नाही आणि त्यांना मनवायला गेले. आणि आता जेव्हा लोकसभेचं तिकीट द्यायचं ठरत होतं त्यांना भोपाळमधून लढायचं होतं, पार्टीला अहमदाबाद म्हणून लढवायचं होतं. या 3ही विषयांचं क्लॅरिफिकेशन अडवाणीजींकडून पण आलंय, पार्टीकडून पण आलंय आणि ह्या सगळ्या काल्पनिक कथा राहिल्यात. कारण ज्या दिवशी गोव्यामध्ये ठरलं त्याच दिवशी मला फोन करून त्यांनी आशीर्वाद दिला. त्यांचं स्वास्थ्य ठीक नव्हतं म्हणून ते गोव्याला येऊ शकले नाहीत. पण आता तो मसाला बनला न्यूजवाल्यांसाठी. मग काय झालं? आणि जसवंत सिंग? जसवंत सिंगजीने तर हल्ली माझं एक पुस्तक, मोदीत्व नावाचं एक पुस्तक माझ्याबद्दल कोणी एका माणसाने लिहिलंय. त्याची तर प्रस्तावना लिहिलेली आहे जसवंत सिंगजींनी आत्ता. आणि तुम्ही त्यांना तिकीट नाही दिलं? हे बघा, तिकीट मी देत नाही. तिकीट मी नाही देत. स्टेट इलेक्शन कमिटी आपलं रेकमेंडेशन पाठवतात. सेंट्रल इलेक्शन कमिटी नेमते आणि त्यांच्या मुलासाठी अलीकडेच असेंब्लीमध्ये निवडणूक लढवली, जिंकवलंय. जसवंत सिंगजींचा मुलगा ह्याच लोकसभा क्षेत्रातून MLA आहे. तर असं नाहीये काही की त्यांच्याप्रती काही नकारात्मक भावना होती. पण ही गोष्ट त्यांच्या खरी मुलाने आहे. तर आता शेवटी पहा, भाजपामध्ये लाखो कार्यकर्ते आहेत. आता तिकीट तर 500 लोकांनाच मिळू शकतं. मग थोडीफार खुशी बघा, नाखुशी तर याबद्दल असणारच ना. इतकं बोललं इतर जातंय सगळीकडेच की असते. राहुल गांधींना पण इतकी काळजी आहे. आजच मी त्यांचं भाषण ऐकत होतो. ते म्हणाले होते की मोठे मोठे नेता आडवाणीजी आहेत, जसवंत सिंगजी होते, नरेंद्र मोदींनी सगळ्यांना बाजूला केले. पहिली गोष्ट म्हणजे ही जी लोकं आहेत ही ती लोकं आहेत ज्या लोकांनी मोदीला बोट धरून चालायला शिकवलं. आणि आज पण ही तीच लोकं आहेत ज्यांच्या चरणांशी मी बसून जीवनातली अनेक शिक्षा दीक्षा ग्रहण करतो. आणि म्हणूनच ना त्यांना भारतीय जनता पार्टीच्या चारित्र्याबद्दल माहिती आहे, ना भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैलीचा पत्ता आहे. पण ते ह्यासाठी असं बोलतात कारण त्यांच्या इथे सीताराम केसरींच्या सोबत काय झालं होतं? उचलून त्यांना ऑफिसवरून सरळ फुटपाथवर आणून टाकलं होतं. ऑल इंडिया काँग्रेसचे प्रेसिडेंट होते, सोनियाजींना बसवायचं होतं. तर त्यांच्या इथे असं झालंय तर त्यांनी लहानपणापासून हेच पाहिलंय. तर त्यांना बाहेरचं काही माहितीच नाहीये ना. पण आता ते कल्चर बीजेपीमध्ये सुद्धा आलंय ना. मुख्तार अब्बास नक्वीने ट्विट केलंय, साबिर अली पार्टीमध्ये आले आहेत, आता दाऊद इब्राहिमची एंट्री होईल. आता ते त्यांच्या दोघांच्या मधलं हे प्रकरण आहे, राहून दे त्यांच्या पुरतंच.
आणि पार्टीमधले बहुतेक नेते असं म्हणत होते की नरेंद्र मोदींना पार्टीमधले तेवढे पसंत करत नाहीत जेवढे बाहेरचे करतात. राज ठाकरे, तुमचं नातं तर शिवसेनेशी उद्धव ठाकरेंसोबत आहे, पण राज ठाकरे म्हणतात की मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवेन. पहिली गोष्ट अशी की यातला जो पहिला भाग आहे तो तुमचा अंदाज बरोबर नाहीये. आज भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. माझ्या पार्टीमध्ये माझ्यापेक्षा जास्ती अनुभवी आहेत, पण ह्याच लोकांनी आपल्या खांद्यावर बसवलंय मला. आज माझ्या पार्टीतले लाखो कार्यकर्ते आज रात्रंदिवस न पाहता इतका घाम गाळत आहेत. आज जर मी जो कोणी आहे, पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांचं श्रेय आहे. आज जो मी इतका वर दिसतोय ते माझ्या पार्टीचे जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांनी मला आपल्या खांद्यावर घेतलंय, त्यामुळे मी दिसतोय. आणि म्हणूनच माझ्या पार्टीमधले माझ्याबरोबर कोणी नाही आहेत हा मी विचारही करू शकत नाही. ते सगळे आहेत म्हणून तर मी तिकडे वरती दिसतोय. जर ते नसते तर मी जमिनीवरही खाली दिसलो नसतो. हीच खरी वास्तविकता आहे. दुसरी गोष्ट आहे, जेव्हा संपूर्ण देश जर अशा चर्चा करत असतील तर बाकीचेही लोक बोलत असतील, बाकी पक्षांचे पण लोक बोलत असतील. कुमार विश्वास, मी ऐकलं की तुमच्या कौतुकाप्रती ते कविता वाचत आहेत आणि म्हणायचे की नरेंद्र मोदी माझ्यासोबत बोलायचे. हे अगदी खरं आहे. मी तर सगळ्यांशीच बोलतो हो. जास्त करून लोक म्हणतात की मोदी कोणाशीच बोलत नाही. मग कमीत कमी हे तरी खरं आहे की मी बोलतो ते. पण काँग्रेसमध्ये कमीत कमी हे क्रायसिस तरी नाहीये. तिकडे तर ठरलं की लीडर कोण आहे, कोणाची कमांड चालेल. आणि हेच तर काँग्रेसच्या दुर्दशेचं कारण आहे. देशाचं औक्षण करण्याऐवजी हे एकाच कुटुंबाचं औक्षण करत बसलेत. हेच तर दुर्दशेचं कारण आहे. मनमोहन सिंगजींनी असं वक्तव्य केलंय की राहुल गांधी हॅज अन आउटस्टँडिंग क्रेडेन्शियल्स टू बिकम प्राईम मिनिस्टर आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. तुमच्या पार्टीमध्ये कोणत्या मोठ्या नेत्यांनी असं वक्तव्य केलंय की मी तुमच्या नेतृत्वाखाली काम याचं करायला कारण तयार आहे की मीच म्हणतो की मी सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली काम करीन. मी हेच तर म्हणतो ना की हे सगळे माझे नेते आहेत, त्यांच्याच शिकवणीतून मी धडे घेतोय आणि त्यांच्याच अंडर मी काम करतोय. पण ज्याच्या अंडर तुम्ही काम करायचं बोलला आहात असेच मुरली मनोहर जोशी आहेत, त्यांना बनारसमधून लढायचं होतं, तुम्ही पोचलात तिथे. मला तर त्यांनी निमंत्रण दिलंय हो, आणि ते तर कानपूरच्या खूप चांगल्या पदावर लढत आहेत आणि मला माहिती आहे ते आपल्या जीवनातील सर्वाधिक मतांनी यावेळी जिंकणार आहेत. सर, जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री बनाल तेव्हा अडवाणीजींना प्रेसिडेंट बनवाल का? असं आहे की जर मोदी प्रधानमंत्री बनला याचा अर्थ असा आहे की अडवाणींनीच त्यांना बनवले. जे मला बनवतायत त्यांना मी काय बनवणार. मी विचारू इच्छिते, मोदीजींना सगळ्या पार्टीजने आपल्या मॅनिफेस्टोजमध्ये लिहिलंय की आम्ही महिलांसाठी काम करू किंवा त्यांना सुरक्षित पाहू इच्छितो. तर तुम्ही असं काय कराल की आम्ही स्वतःला सुरक्षित समजू शकू? तुम्हाला माझी एक विनंती आहे, जर संधी मिळाली तर ऑक्टोबरमध्ये आमच्या इथे नवरात्रीचं पर्व असतं. एकदा गुजरातमध्ये नवरात्रीचं पर्व पाहायला या आणि रात्री 1-2 वाजता असंच जरा फेरफटका मारायला म्हणून बाहेर पडा. तर तुम्ही पाहाल तरुण मुली पूर्ण दागिन्याने मढलेली एकटी स्कूटीवरून रात्रीच्या काळोखातून जाताना दिसेल. तर हे सगळं संभव आहे, नक्की संभव आहे. आज मुलायम सिंग यादवांनी एक वक्तव्य केलं आहे पब्लिक मीटिंगमध्ये. ते म्हणाले की जी मुलं बलात्कार करतात हा छोटा मोठा गुन्हा आहे आणि बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देणं बरोबर नाही आहे आणि जर मी प्रधानमंत्री झालो तर मी हा कायदा बदलून टाकीन. जर तुम्ही अशा गोष्टी गोळा कराल तर जेव्हा मुंबईत एवढं मोठं आतंकवादी आक्रमण झालं होतं तर काँग्रेसच्या तिथल्या गृहमंत्र्यांनी विधान केलं होतं की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. ही मानसिकता आहे ना, तीच देशासाठी खूप मोठं संकट आहे. आम्हाला या घटनांचा त्रास होत नाहीये,
ठीक आहे, त्याला सुधारण्यासाठी कदाचित समाजाला शिक्षित करायचं वगैरे खूप साऱ्या गोष्टींची गरज आहे. पण आम्ही कसे इन्सेन्सिटिव्ह असू शकतो? एका क्षणासाठी विचार करा, तुम्हीच ती मुलगी आहात जिच्यावर हा अन्याय झालेला आहे. तर तुम्ही असा विचार कराल की एक छोटी मोठी घटना झाली म्हणून? एकदा असा विचार करा की तुम्ही स्वतः ती मुलगी आहात, किंवा हा विचार करा की ही स्वतः तुमचीच मुलगी आहे आणि तिच्यावर अन्याय झालाय, आणि तेव्हा तुमचं रूप पहा, तुम्हाला काय विचार येत आहेत. भारतातील प्रत्येक मुलगी ही आपली मुलगी आहे. 21वे शतक, सुशिक्षित समाज, आणि आपण काय ऐकतोय? या मला विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यात पण जखमेवर ऍसिड टाकायचं काम या नेत्यांच्या असमंजसतेमुळे होतंय. तेव्हा खूप वेदना होतात. मला यावर कसलंही राजनैतिक उत्तर द्यायचं नाहीये, पण मला खूप पीडा होते. मला कोणताही राजकारणी स्कोअर करायचा नाहीये यावर. मी देवाला प्रार्थना करतो की कमीत कमी ईश्वर आम्हाला अशी बुद्धी नको देऊ देत, कधीही नको देऊ देत. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकनंतर आपकी अदालतमध्ये नरेंद्र मोदींवर जनतेचे आरोप आणि प्रत्यारोप सिद्ध करूया. स्वागत आहे तुमचं आपकी अदालतमध्ये. आजचे आपले पाहुणे आहेत भारतीय जनता पार्टीकडून प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी. आपण जनतेला विचारूया ज्यांना प्रश्न विचारायचे. एक एक करून सर, विचारा. न थांबता न थकता 2 महिन्यापासून तुम्ही पळत आहात. ही प्रेरणा कुठून येते सर? एकतर हे मी 15 सप्टेंबरला सुरू केलेलं, आता चालू आहे एप्रिल, तर माझ्या मते 6-7 महिने झालेत. एकतर मी कामगार माणूस आहे. माझं लहानपणही माझं खूप कठीण समस्यांमधनं गेलं. शारीरिक काम करण्याची मला सवय पण आहे. योगा करायची परंपरा खूप वर्षांपासून माझ्या जीवनात आहे. योगा आणि प्राणायामशी मी जोडलो गेलो आहे. पण त्याही पुढे जाऊन माझं असं मत आहे, काम करण्याने थकवा कधीही येत नाही. धाक जी असते ती काम न करण्याची. मला काम करण्याने संतोष मिळतो. आणि तिसरी गोष्ट अशी, जनता जनार्दनांचे आशीर्वाद इतकी मोठी ताकद असते, इतकी मोठी ताकद असते की ती तुम्हाला पळवतच राहते. जनतेचं प्रेम तुम्हाला झोपू देत नाही. पण वचनबद्धता पाहिजे. जर वचनबद्धता असेल तर खूप लवकर कनेक्ट व्हाल. आणि जर लवकर कनेक्ट झालो तर तुम्ही गोष्टींना परिवर्तित पण करू शकता. आणि मला 125 करोड देशवासियांनी जे प्रेम दिलंय, ज्याचा गेल्या 6 महिन्यात मी अनुभव घेतलाय, बहुतेक त्या परमात्म्याची कृपा आहे की इतकं प्रेम मला मिळालंय. हा बरोबर. तुम्ही 3rd रो मध्ये. सर, मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचे. तुमचे कपडे खूप स्टायलिश असतात. तुमचा डिझायनर कोण आहे? कालच न्यूजपेपरमध्ये आलं होतं सर. हे बघा, असं आहे, मी आता ज्या ठिकाणी पोहोचलोय तिथे भिन्न भिन्न प्रकारच्या वार्ता होतात. पण आता मी वास्तविकता सांगतो. मी खूप लहान वयातच घर सोडलं तर एका छोट्याशा झोळीतच माझं सामान मावायचं. मी जवळपास 40-45 वर्षांपासून संन्यासी म्हणून फिरत आहे. आणि जवळजवळ 40 वर्ष मी भिक्षा मागून खाल्लं आहे. मी लोकांच्या घरी भिक्षा मागून खात होतो. आता माझं सामान कमी असावं आणि कपडे स्वतः धुवत होतो. आणि कपडे धुवायला जास्ती त्रास नको म्हणून मी काय केलं, माझा एक कुर्ता होता लांब हाताचा, तर मला वाटलं की हा जरा जास्तीच जागा घेतो, धुण्यात माझा वेळ जातोय आणि बॅगेत मावत नाही, तर मी स्वतःच बाह्या कापून टाकल्या. आणि त्यातूनच माझे हे हाफ स्लीव्ज बनले.
आता जवळजवळ 25-30 वर्षांपासून मी असेच कपडे घालतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे खरं आहे की मला पहिल्यापासून व्यवस्थित राहणं, नीटनेटकं राहणं, थोडी रंगसंगतीची ईश्वराने देणगी दिलेली आहे. तर मी स्वतःच्या पद्धतीने सगळं करतोय, पण कारण की मला या परमात्म्याने काहीतरी दिलेलं आहे म्हणून प्रत्येक गोष्टीत मी बरोबर फिट होऊन बसतो. ना कोणी माझा फॅशन डिझायनर आहे, ना अशी कोणत्याही प्रकारची व्यवस्था आहे. नक्कीच टेलर तर लागतोच, तर टेलर कपडे बनवतो आणि तशीच माझी गाडी चालत राहिली. पण मला हे छान वाटलं हे ऐकून की मी थोडाफार व्यवस्थित राहतो. कोणालाच माहीत नव्हतं तुमच्या जीवनाबद्दल. आता थोड्या दिवसांपूर्वी समजलं की तुम्ही स्टेशनवर चहा विकायचात. हे अगदी बरोबर आहे. मी स्वतः कधीच कुणाला काही या गोष्टी सांगत नाही. गुजरातमधील लोकांना भरपूर माहिती आहे, त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे. परंतु गुजरातच्या बाहेर माझ्या चर्चा व्हायला लागल्या, मग आपोआपच. आणि आजकाल तर मीडिया इतकी व्हायब्रंट आहे की आपल्या खिशातून खाली जरी काही पडलं तरी लगेच पेपरमध्ये फोटो येऊन जातो. तर तसं झालं. मग काय झालं, मी एक दिवस दिल्लीत आलेलो होतो. बहुतेक ऑक्टोबर महिन्यात इथे एक रॅली होती आणि त्याच वेळी काँग्रेसच्या एका वक्त्याने काही चित्रविचित्र शिव्या दिल्या. मोदी तर श्रीमंत लोकांचा एजंट आहे, त्यांच्याबरोबर त्याला दिसायचं आहे वगैरे वगैरे वगैरे. मला खूप त्रास होत होता. मला वाटलं की अशा प्रकारची जर भाषा असेल तर मला एकदा बोलायलाच पाहिजे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इथे दिल्लीतच रोहिणीमध्ये माझी एक रॅली झाली होती. मी म्हटलं, अरे काय बोलतायत ही लोक, त्यांना माहिती तरी आहे की आम्ही कोण आहोत. मी म्हटलं, मी लहानपणी रेल्वेच्या डब्यांमध्ये चहा विकून मोठा झालोय आणि तुम्ही माझ्यावर हे असे आरोप करत आहात, त्यामुळे हे सगळं असं बोललं गेलं. बाकी तर खूप साऱ्या गोष्टी असतात, आता कुठे किती सांगत बसणार. आता जशी मी एक सांगतो. लहानपणी तुम्ही इतके मस्तीखोर होतात की तलावातून एका मगरीच्या पिल्लाला उचलून घरी आणतात. मी मस्तीखोर कमी आणि साहसी जास्त होतो. ही गोष्ट खरी आहे की थोडं माझ्या गावात एक खूप मोठा तलाव आहे आणि मला पोहायला आवडतं. पोहायला, पाण्यात राहायला आवडायचं आणि कपडे धुवायला जायचो. तर असं सगळं. तर एक दिवस घेऊन आलो आणि शाळेत घेऊन गेलो. आमचे शिक्षक वगैरे जरा वैतागले होते. पण थोडं आश्चर्य नाही वाटत की जो चहा विकायचा स्टेशनवर, जो घर सोडून भिक्षा मागून जेवण जेवायचा, आज तोच नरेंद्र मोदी ब्रँड बनला आहे. त्याच्या नावाने मासिकं विकली जातात, साड्या विकल्या जातात, चिप्स विकले जातात, प्रत्येक प्रकारची गोष्ट तुमच्या नावाने विकली जाते. आश्चर्य तर आहे, मला जरूर आश्चर्य आहे. याच्याशी मी सहमत आहे, कारण की माझी जी पार्श्वभूमी आहे ना, माझं कुटुंब, आजही तुम्हाला आश्चर्य होईल कदाचित, मी या देशाच्या समृद्ध राज्याचा मुख्यमंत्री आहे. पण माझी आई आज पण 8x8च्या खोलीत राहते. म्हणून माझ्यासाठी हे तर आश्चर्यच आहे. माझं काही बॅकग्राऊंडच नाही आहे. माझ्या जीवनात हे सगळं कसं आलं, मला तर हे सगळं आश्चर्य वाटतं की हे कसं झालं, कुठून आलं माहिती नाही. जनतेची काय इच्छा आहे, नियतीची काय इच्छा आहे, मी स्वतःच विचार करू शकत नाही. आणि मला पण कुणी जर देशातील लोक जर ऐकत असतील, त्यांनी मला सांगावं हे माझ्या जीवनात कसं आलं, मलाही जाणून घ्यायला आवडेल. 2002च्या घटनानंतर पूर्ण भारतीय मीडिया, विदेशी मीडिया, इथले राजकीय पक्ष तुमच्या मागे हंटर घेऊन लागले. तुम्हाला शक्ती कुठून मिळाली हा सगळं सहन करायची? खूप कठीण होता तो काळ. ते सामर्थ्य कुठून शिकला? जर तुम्ही सत्याच्या बळावर जगत असाल तर मग अन्याय सहन करण्याची खूप ताकद तुम्हाला मिळते. आणि मी सत्याच्या बळावर जगलोय. अन्याय तर आजही होत आहेत आणि बहुतेक ती कठोर तपश्चर्या होती ज्यातून मी तप करून बाहेर आलोय. याच कारणामुळे कदाचित 125 करोड देशवासी माझ्यावर प्रेम करतात. जर मी या तपश्चर्येतून गेलो नसतो तर कदाचित देश माझ्यावर एवढं प्रेम करत नसता. तर कदाचित एवढं प्रेम या देशाने माझ्यावर केलं नसतं. तुम्ही सांगताय की
तुम्ही सत्यासोबत राहिलात, शक्ती पण तुमच्यामध्ये होती. मग आज आप की अदालतमध्ये तुम्ही या घटनांबद्दल वाच्यता केलीत, तर याआधी तुम्ही कधी का नाही बोललात? पहिली गोष्ट अशी आहे की मला जेव्हा कुणीही कुठेही काही विचारलं, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंय, प्रत्येक प्रश्नाचं. पण असं आहे, मी अनुभव घेतलाय की काही लोकांना प्रश्नांचं उत्तर नको असतं. त्यांना तर जे त्यांना हवंय तेच वाक्य पाहिजे. आणि त्यांची समस्या ही आहे की ते एवढा होमवर्क करून येतच नाहीत, म्हणून ते मला जास्ती प्रश्नच विचारत नाहीत. त्यांचा तर एकच विषय आहे की नरेंद्र मोदींनी माफी मागावी. मी तर दिवस रात्र, प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावली, मी सकाळी उठतो तेव्हा पण पृथ्वी मातेची माफी मागतो आणि मग पाऊल ठेवतो. मी कोण आहे हो? एक बालक आहे हो या दिव्यसृष्टीचा. मोदीजी, आज आम्ही प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले. ते प्रश्न जे लोकांना नेहमी विचारायचे असतात, जनतेला तुम्हाला विचारायचे असतात, आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाची निर्भयपणे उत्तरं दिली, कोणाला टाळायचा प्रयत्न नाही केलात. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आप की अदालतमध्ये आजचे जज डॉक्टर पुष्पेश पंत यांचा निकाल आजच्या खटल्याचा. स्वागत आहे. आप की अदालतमध्ये आज आपण खटला चालवला भारतीय जनता पार्टीकडून प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर. आम्ही नरेंद्र मोदींना इलेक्शन कॅम्पेन दरम्यान लागणाऱ्या प्रत्येक आरोपावर स्पष्टीकरण मागितलं. आता वेळ झाली आहे आप की अदालतमध्ये आजचे जज प्रख्यात विचारवंत लेखक डॉक्टर पुष्पेश पंत यांच्या निकालाची. आजचा कोर्टात जो खटला चालवला गेला तो कित्येक प्रकरणात असामान्य आहे. या देशात असं तर झालंय की जे कुर्सीवर बसलेले प्रधानमंत्री आहेत तो मोठमोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कोर्टामध्ये उभं केलं जात होतं. पण असं पहिल्यांदाच होत असेल की जे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार मात्र आहेत त्यांना भावी प्रधानमंत्री म्हणून शपथ ग्रहण करण्यापूर्वीच कोर्टात उभं केलं आहे. दुसरी गोष्ट जी लक्ष देण्यासारखी आहे आणि कोर्ट त्याला अधोरेखित करू इच्छिता की मागच्या 12 वर्षापासून प्रतिनिधी निरंतर कोर्टाला चौथाऱ्यामध्ये उभा केला जात आहे, मीडियाचा चौथाऱ्यामध्ये उभा केला जात आहे, आणि कोणीही विपक्षाचं सरकार असताना सुद्धा पडताळणी ते सगळी साधन उपलब्ध असून पण 10-12 वर्षामध्ये गुन्हेगार सिद्ध करू शकले नाहीत. तिसरी गोष्ट जी कायद्याच्या बरोबर जोडलेली आहे, या देशातील सर्वोच्च न्यायालयाचे देखरेखीखाली सरळ काम करत आहे. स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीमने पुराव्याचा अभावी त्यांना गुन्हेगार मानलं नाहीये. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त कायद्याच्या मूलभूत सिद्धांतांची अवहेलना करत ती सारखं एकच खटल्यावरून निर्दोष सुटका केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीवर सारखं खटला चालवला जाऊ शकत नाही. हे काम आजही चालू आहे. जितके आरोप या न्यायालयात आज नरेंद्र मोदीवर लावलेत त्यांनी तो कोर्टात बसून वाणीवरील ताबा न सोडता त्या सगळ्यांची खूप योग्य प्रकारे उत्तर दिली, आपली बाजू स्पष्ट केली, आणि न्यायालय पुराव्यांच्या अभावी त्यांना आरोपी नाही मानत. पण हे न्यायालय आपलं कर्तव्य समजते की मोदींना सतर्क करावं की येणाऱ्या 5 वर्षामध्येही किंवा त्यांच्या नंतरही ते सतत या कोर्टात हजर केले जाऊ शकतात, कारण या देशातले 125 कोटी जनता आपल्या प्रधानमंत्रीकडून ही कडक पडताळणी करत राहील की त्यांच्या स्वप्नांनी पूर्ण करण्यासाठी निवडणूक अभियान दरम्यान त्यांनी जे वचन दिले त्यांना ते कसे पूर्ण करतात. धन्यवाद. धन्यवाद. नरेंद्र मोदींना देशातील सर्वोच्च न्यायालयाने मुक्त केलं, आप की अदालतमध्ये आजच्या जजनी मुक्त केलं, पण जनतेच्या न्यायालयात त्यांचा खटला अजून बाकी आहे. देशभरात लोकसभेच्या निवडणुका आहेत. वास्तविक निर्णय आता जनता जनार्दनला करायचा आहे. तुम्ही मालक आहात या देशाचे. तुम्हाला निश्चित करायचं आहे की नरेंद्र मोदींच्या बोलण्यात किती खरेपणा आहे ते. तुम्हाला निश्चित करायचे की नरेंद्र मोदी या देशासाठी अगदी खरंच एक कुशल प्रशासक, कुशल प्रधानमंत्री होऊ शकतात का? निर्णय तुमच्या हातात आहे. निवडणुकीच्या काळात आमची वेळ झाली आहे तुमचा निरोप घ्यायची. पुढच्या आठवड्यात तुम्हाला भेटू अजून एक खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.